बाई गावात जायचे पण हे गाडीमध्ये पेट्रोल नाही, पेट्रोल तरी आणायला सांगायला लागेल त्यांना. इकडेच आय थिंक हे बाईलाच विचारून पाहते. नमस्कार ताई. नमस्कार, कोण आहे तुम्ही? मी ते नाही का थोडं पुढे येऊ का? फार पावसात ओली झाली नाही या का? ना. ओली झाले फार. कुठून आले तुम्ही? मी भेंडाळीवरून आले. हा का? हा, तसं मला ना आता गावात सांगितलं एक जण आहे का तुमचं रूम रिकामी. हा रिकामीच आहे ना. हा, तर मला हवी होती ती. हा का? हा. देईल ना मग मी. हा, म्हणजे ते मी ते शिकायला आले, पण त्या हॉस्टेलमध्ये जाणं, इथं हॉस्टेल वगैरे नाही ना, तर मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तुला इथे रूम भेटेल म्हणून. बरं भेटेल ना, पण मग ऐक, बोला ना. डिपॉझिट 10,000 घेईल मी. 10,000? हा, आणि लाईट एकदाच येईल, आणि पाणी इकडे दुष्काळाचा भाग आहे ना, मग पाणी एक बादली पाणी भेटेल तुला आंघोळ करायला. एक बादली? हा, तेवढंच आंघोळ करायची. एका बादलीत कसं होणार? केस बीस धुवायला तर पाणी जास्त लागतं. बघ आता तुला ऍडजस्ट होत असेल तर. आणि कपडे कुठे धुवायचे मग? कपडे धुवायला आपण नदीवर जाऊ ना, माझ्यासोबतच जायचं. नदीवर? हा, आणि मी अभ्यास कधी करू मग? अभ्यास करायचा दुपारी. आणि कॉलेजला कधी जाऊ मग? कॉलेजला आता बघ मग, आता तुझं तू, मी काय सांगणार आहे, तुला ऍडजस्ट होत असेल तसं बघ. आणि रूमचं भाडं? सांगितलं ना 10,000 रुपये द्यायचे. हा, ते डिपॉझिट झालं ना, मग रूमचं भाडं किती? 2,000 3,000 काही? आता 5,000 रुपये द्या. 5,000 भाडं? मग तशी रूम आहे, मोठी आहे, चांगली. नाही नाही, ते लय होतं. मी एकटीच नाही हो, मुलगी लय आहे. नाही आणि होते. कसं तुम्ही एक रूम तर बघून घ्या. रूम आहे मस्त, नळ बी सगळं घरातच आहे. सगळं झालं, त्यात तुम्ही अटी किती घातले? ते एकच बादली पाणी, एकच टाइम मग लाईट काय करणार येणार. आहे आता, इकडे दुष्काळ आहे, पाण्याचा भाग कमी आहे हो, इकडे. ते झालं, पण भाडं खूप होतंय ना. मी एकटीच मुलगी आहे. बरं असं नाही का मी कुणासोबत रूम शेअर करू शकते? कुणी जर रूम शेअर करायला आलं तर मी तुम्हाला तुम्हाला 5,000 तर देऊ कमी शकते. सांगितलंय, मुलीची जाते म्हणते कमी सांगितलं तुम्हाला 5,000. नाही, पण लय होतं एवढं. 5,000 नाही हो भाडं कुठे. आणि इथं राहिले तर 7च्या आधी 7च्या नंतर घराबाहेर निघायचे नाही रात्रीच्या वेळी. 7च्या नंतर? हा, बापरे. 7 वाजले का घरातच बसायचं. जमाल का तुम्हाला? पण भाडं तेवढं कमी करा ना. लई त्याला 2,500 देऊ शकते मी. जर मला कोणी रूममेट आली ना, जर शेअर करणारी जर आली ना, तर 5,000 द्यायला काही प्रॉब्लेम नाही. मी तिला सांगेन ना. नको, मग मला नाही परवडत, कारण की एवढं माझे घरचे बी नाही देणार मला. आपलं कॉलेज करणारे, कॉलेज नंतर मग अभ्यास आता वगैरे. कमी केले ना पैसे, दुसऱ्या तर मी 7-8 हजार रुपये सांगते. तू नाही म्हणून कमी सांगितले, ते 5च सांगितले तरी तू म्हणते अजून कमी करा. नाही, नको मला. मी तुम्हाला बोलते ना, एखादी जर आली ना मुलगी शेअर करणारी, तर मग मी तुम्हाला 5,000 देईन ना. ती 2,500 मी 2,500, पण आता मला 2,500 रुपये मी देऊ शकते, त्याच्यावर नाही देऊ शकते. बरं जाऊ दे, तुझे राहू दे, माझे राहू दे. 3,000 रुपये घे, चल आता तेवढे तरी ऍडजस्ट कर. बरं ठीक आहे, चला मग रूम दाखवा मला. हा चला, मी दाखवते. रूम चांगला आहे तुमचा. एवढा मोठा रूमची मला काही गरज नाही पडायची, पण ठीक आहे. आता मग रूम मोठा होता म्हणूनच म्हटले ते ना मी 5,000 रुपये. हा, पण मग आता ठीक आहे, तुम्ही पण समजून घ्या. मी कारण की जॉब करून कॉलेज करणार आहे, नाही का. जाऊ दे, आता केले ना कमी. हा ठीक आहे, माझ्यासाठी गेले, थँक्यू सो मच. आणि एकटी मुलगी एवढं म्हणजे असं कुठे नाही का. अजून माझी मैत्रीण बोलली तुम्ही इथं राहता. तुमच्या घरात कोण कोण राहतं? काही नाही, सासू सासरे, माझा नवरा आहे पण म्हणतो बाहेर गावी कामाला. अच्छा. आम्ही 3घच जण राहतो. अच्छा, पण ठीक आहे. मग तू आधार कार्ड आणलंय का? आधार कार्ड कशाला? मग तुला असं कसं घेऊ, कुठली काय, मला तर समजेल ना. सांगितलं ना मी भेंडाळीची. पण मग आधार कार्ड लागेल ना मला पुरावा. असंच कसं काय मी रूम देऊ तुला? आधार कार्ड तर नाहीये माझ्याकडं, पण मृत्यू दाखल्याचा झेरॉक्स आहे. बरं, झेरॉक्स दे मग माझ्याकडं. हा चालेल, मग मी तुम्हाला ना, मी माझं सामान वगैरे आणलं का मग तेव्हा दिन, चालेल ना? बरं, चालेल चालेल. चालतंय, मग मी आता घरात जाते, रूम वगैरे क्लीन करून, मग सामान जेव्हा शिफ्ट करेन तेव्हा देईन. हा चालेल. चालेल, थँक्यू. बरं झालं ही थांबली. 2,000 कोणी राहत नव्हतं त्या रूम मध्ये, ही तरी 3,000 रुपये देते. चला आता गाव तरी जाऊन येते. बापरे, वाव, किती छान आहे. कुणी केलंय? पर्स केली वाटतं. केस पण ओले, कपडे धुवायला पण जावं लागेल त्या बाई सोबत नदीवर. चला, दूध द्यायचंय. पोर कोण आहे का ना? आलिया वहिनीला बहीण आहे का ना? तिचीच बहीण वाटू राहिली मला. पाहतो आता तिकडे जाऊन काय काय नाही. भारी दिसते बा वहिनी.
दूध घ्या हो. शेवटचा होता बरं का आज तुमचा शेवटचा उकडा होता. शेवटचा. संपला आज. बर बर. हा हा बहिणी एक विचारू का तुम्हाला? विचारा ना. ते तुम्हाला काय बहीण आहे का एखादी? बहीण हा? नाही, मी माझ्या आई बापाला एकुलते एक आहे. हा का? हा मग ते मग कोण होत का तिकडे? हा ती पण हा? ते ना नवीन भाडेकरू येईल राहिले इथं. हा का? हा अहो, मला वाटलं तुमची बहीणच आहे. नाही हो बहीण नाही. हा हा बर बर चालेल येतो मग. हा हा. ला 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 ला. ए, श्श, श्श. खाली तीच पोर दिसते. कोण? तू सकाळी ते दिलं होती ना त्या काय नाव त्यांचं आलं भाडे करू तू नाही का? कोणाचं? अगं मला नाव आठवना बा. आता मी दूध वाटे राहतो मी त्यांच्या इथे. मला नाही माहिती तुम्ही कोणी. ती पण नाव मी तुम्हाला आठवना. नाही ओळखत. हा का? नाही. मी पाहिलं होतं ना पण तुला. तुम्ही मला बघितलं होतं. हा अच्छा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. थांब ना 1 मिनिट काम आहे तुझ्या. कुठं चालली तू? काम आहे हा माझ्याकडं? मग म्हणजे मी कुठली? तुम्हाला ओळखत नाही काय नाही, माझ्याशी काय काम आहे तुमचं? कुठली तू? इथलीच आहे ना. इथली कुठली? म्हणजे इथं राहायला आली ना मी आता. हा का? हा हा. पण मग प्रॉपर कुठली आहे तू? खुद्द सांगू कुठली? सांगू का नको याला? काय बडबड करते? काय नाही, बेंडाळीची मी. भेंडाळीची आहे काय? हो. हा का? कोण घेतली? जोशी. जोशी बर. काय विचारायचं अजून? नाही काही नाही जाऊ का मग? जाऊ मग. हो आईला मी तिला विचारलं नाही तिचं लग्न होईल की नाही. ओ जोशी यो. ओ जोशी मॅडम. अहो एक काम होतं हो ते विचारायचं राहून गेलं पा. आता काय विचारायचं? ते लग्न झालं का तुमचं? तसं तर मी गाड्यात मंगळसूत्र घालून फिरले असते ना मग. नाही आता ते काही मुली घालते नाही ना म्हणून विचारलं. नाही आमच्यात घालता. हा हम्म. नाही आमच्या ते घालतात तसं काही विषय नाही. झालंय की नाही? नाही झाले. नाही का? नाही. मग काय विचार कसला? करायचं लग्न? मी नाही ते शिक्षण घ्यायला आले, लग्न करायला नाही आले. अहो पाना एकदम भारी धंदा आहे आपला. म्हशी बिशी मोठा गोठा आहे. 50 गाई आहे डायरेक्ट. हा मग चांगली गोष्ट आहे ना. मग तुम्ही याशाल का कशाला? म्हशी धुवायला? हा धुवायला? अहो म्हणजे दूध काढायला हो. ते नाही येत मला. मी मी शिकलो ना. मेडिकलचा कोर्स करते. हा का? हो डिप्लोमा झालाय माझा. मग आपल्या का मशीन आहे ना मशीननी काढायचं. मी इथं नाही शिक्षण घ्यायला आले, दूध काढायला नाही आले कोणाचं. अहो कोणाचं नाही मशीनचं काढायचं. हा तेच ते. हा जाते मी, मला ना टाइम नाही इथं बोलत बसायला. अहो तुम्हाला माहिती आहे का काय? म्हशीचं दूध प्यायला होय ना माणूस गोर होत. हो का? पण मला हा. गरज नाहीये त्याची. अहो तुम्ही अजून गोरे व्हाल. हो पण मला गरज नाहीये अजून भारी त्याची. दिसशाल. तुमचं अजून म्हणणं काय? म्हणजे कसं मा एवढंच म्हणणं आहे का तुम्ही माझ्या संग लग्न करावं. काय? अहो तुम्ही जे ऐकलं तेच म्हणलो मी. अहो मी इथं लग्न करायला नाही आले कोणाशी, शाळेत शिकायला आले. माझ्याशीच लग्न करा माझ्या का मस्त. अहो लय मोठा आपला काय म्हणतात ना लय मोठा साम्राज्य आपलं. म्हणजे अजून तुमचं झालेलं नव्हतं का? नाही ना म्हणून तर तुम्हाला पकडलं म्हणजे हा. म्हणजे विचारायला आलो तुम्हाला. मला बघून किती मिनिटं झाली? झालं 2-1 तास झाले. 2-1 तास. हा. 1-2 तासात प्रेम पण झालं. नाही प्रेमचा नाही विषय हो. चांगलं दिसतंय म्हणून विचारू म्हटले. मला एक सांगा, एखाद्या झाडाला जर एखादं फुल चांगलं दिसलं म्हणून लगेच ते तोडायचंच का? हा मग फुल तोडा राहतं मग काय राहतं. फुल बरोबर आहे. तोडायचं मस्त बरोबर आहे. त्याचा घ्यायचा बरोबर आहे. वास. हा? वास वास सुगंध हो मॅडम. वास हो वास. हा का? सुगंध. बरोबर आहे. बरं येते मी, मला फार काम आहे. काय काय माहित. काम असतात मुलींना, रिकामा असतो का मी तुमच्यासारखं? चला मला पण धुवायचं आहे मग काय? म्हशी. हा ठीक आहे जा. येऊ का? गावंडळ मेलं. हो पण ते लग्नाचं नक्की ना मॅडम? हे जा रे जा. बरं ठीक आहे जाऊ दे. येतो मी उद्या दूध घेऊन येतो. बाई झालं का भावलं ना आता. काय ग आज कसा ड्रेस घातला तू? कसा म्हणजे वन पीस घातला? आणि ते रोजचे कपडे? अहो ते ना सगळे धुवून टाकले. वास बस येत ना. होता. हा? बस का गं? वास येत होता त्या कपड्यांचा, मग मी ते धुवून टाकले. हा का?
हे माझ्या मम्मीने घेतलेला होता, म्हटलं त्याला वापरच नव्हता, मग म्हणतं आज घालू. भारी आहे ड्रेस. हो ना, तुम्ही घालता का ड्रेस? मी नाही घालत ड्रेस. नाही का? का बरं? नाही, सासू सासरे राहते ना, मग साडीच घालते इथं. अच्छा, हम्म. चांगलंय. बरं ऐका ना, मी ना दुकानात जाते, थोडस काम आहे माझं. हा का? थोडं सामान पण आणायचं होतं, घेऊन येते, तेवढं लक्ष राहू द्या. बरं बरं. चालेल. लवकर ये बरं का पण. हा, मोबाईल वगैरे सगळं घरातच माझा. हा लवकर ये. बाई पोरीचा स्वभाव लय भारी आहे. वाटलं होतं ते भानकोर निघल, पण आताच भाडेकरू लय भारी भेटली मला. हो वहिनी, काय? अहो दूध घ्या. बर बर, अरे थांब. दूध तुमच्या पै येऊनच संपत बरं का. हा ना? तुमच्या पुरतच राहत मग. काय अजून गेला नाही का? अहो जायचंच आहे ते. मग पैसे द्या म्हणलं, आजचे लागत होते थोडेसे रोख. पैसे? हा. पैसे रविवारी भेटतील ना तुम्हाला. हा का? हा बर मग येऊ का मग? हा हा ये. तिकडे पाव राहिला. अहो ते तुमची भाडेकरी कुठे? भाडेकरी? हा? ती गेली तिकडे, काम होतं तिला. हा का? एक काम होतं. काय काम होतं? पण तू काय असं विचार राहिला तिच्याबद्दल? अहो ते काल भेटली ती. भेटली ते? हा, ते कुठं? तेवढं विचारून पहा ना लग्नाचं. लग्नाचं? अरे बाबा, तुला काय वाटत का ती माझी भाडेकरू आहे? मी काही इथं लग्न जमायला आले काय? अहो पहा विचारून, चांगली पोर आहे. काय आपले पहा चांगलेच आहे, आपलं विचारून? कुठं वाईट आहे? हा एक कसं भेटली ती मला, ते जायची इरून निघून. तिला एक शब्द विचारा ना तुम्ही. विचारा, मी नाही विचारा काय विचारणार हरकत? तिला. होईन आता, तुम्हाला तर माहिती मी कसं आहे, तुम्ही चांगलं ओळखीत आहे मला. हा आता आपल्या घरी व्यवस्थित सगळं दूध बिध चालू आहे, पैसा पाणी येतो, व्यसन बिसन नाही कशाच आहे. मग बघा विचारून तिला. हा, मग तुम्ही अगोदर सांगायचं ना मला. आता बघा तुम्ही विचारून मग कळवा मला, मी उद्या येतो. बरं बरं, विचारून पाहते मग मी वाटलंच तर तिला. ना या महिन्याचं पेमेंट देऊ नका, तेवढं विचारा. बरं, विचारते मी तिला. हा, दुधाचं पेमेंट देऊ नका तुम्ही. अहो तसं काही नाही, पण नाही, मग कसं विचारा मी माहिती, तिला. विचारा बुवा. हा 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 बरं, येतो मग. हा. एवढी गर्दी होती दुकानात. काय गेलं, उशीर केला यायला? हो ना, फार गर्दी होती त्या दुकानात, राहिले होते उभी, पण कसला नंबरच लागे ना, म्हटलं जाऊ दे ना, नंतरच येईन मग. हा का? ऐक ना, मग मी काय सांगते तुला. बोला ना, तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून? तुमच्या कोणी काय पाहिजे? मग? एक मुलगा आहे आपला, दूधवालाच आहे, त्याच्यासोबत लग्न करशील का? काय? लग्न? अगं लय चांगलं आहे, त्यांच्या घरी दूध एवढे, पैसे लय, माहितीये का? अहो ठीक आहे, पण मग असं डायरेक्ट असं कुणाला विचारता का लग्न करते का? अहो पण तुम्हाला मी जवळचे म्हणून मी सांगते तुम्हाला. तुमचं झालं, पण मग असं मला घरी आई वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांचे विचार घ्यावं लागेल ना. अहो मला माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते लग्न करा. माझे घरचे काय म्हणतील? ते मला म्हणतील तू शिक्षण घ्यायला गेली होती का लग्न करायला गेली मग होती? त्यांना सांगू ना आपण. पण मुलाला काय व्यसन वगैरे? व्यसन नाही, काहीच नाही, घरदार एकदम चांगले. दूधवाला? हा मला पण ना काल एक मुलगा भेटला होता. हा का? हा, त्याने ना रस्त्यात अडवलं होतं मला. त्याने मला नाव विचारलं होतं, मी नाव नाही सांगितलं, आडनावच सांगितलं माझं. तर मला म्हटलं, मला तुला आवडते, तुम्ही लग्न करशाल का? मी म्हटलं काय वे, मला वाटलं असंच पागल कोणतरी. पण मग तोच मी असेल मग. तोच असेल मग. चांगला आहे, एकदम चांगला स्वभाव आहे, करशाल का लग्न? तसा मुलगा तसा दिसायला चांगला आहे बरं का. आजपर्यंत मी कधी अशा मुलाकडे बघितलं नाही, पण मग भीतीच पण मग वाटते. मला माहिती आहे ना स्वभाव, म्हणून मी सांगते तुम्हाला लग्न करशाल. बरं. कुठे भेटेल तो मला आता? इथंच भेट खालच्या गल्लीला. हा का? हा बरं, मग मी जाते त्याच्याकडे, त्याला सांगते की असं असं आहे, मी आहे तर लग्नाला. बरं बरं. बरं, येते मग मी जाते. हा चालेल. खालच्या गल्लीला राहतो ना? हा हा. ह्या वहिनीला सांगितलंय मी, पण ही वहिनी करेल का नाही काय माहिती काम. केलं लय भारी काम होईल भाऊ. तर जनावराला पाणी पाजून घेतो, परत त्याला चारा वैरण करावं लागेल. याच्यातही पाणी नाही. ऐका ना, आता तुम्ही इकडे कस काय? आली मी ते विचारत हा का? मलाही माहितच नव्हतं. हे सगळं तुमचंच आहे का? तुम्ही तर डायरेक्ट घरी आले. हा नको यायला होतं का? नाही तसं नाही काही. अच्छा, हे सगळं परदेशी. तुमचंच आहे. हा आपलंच नाही. घर कुठे आहे मग तुमचं? घरी याचं पाठी मागे तिकडे. मग हे काय हे गायांचा गोठा आहे ते. एवढा मोठा? मग आता कमी केलं, आधी लय होते. अच्छा, हा, ते काय म्हणते मग? काय सांगितलं नाही तुम्ही त्या दिवशी? त्या दिवशी म्हणजे एकच दिवस झाला ना भेटून हा, आपण. मग त्याच दिवशी ना.
हा. मग तुम्ही बोलल्या नाही ना, तुम्ही डायरेक्ट म्हणे जायरे म्हणून मला आता काय खरं नाही. तुम्हाला फार आवडते का मी? मग आता आवडतं म्हणून तर तिकडं मग थांबवलं ना तुम्हाला. अच्छा. मग तसं मला काही प्रॉब्लेम नाहीये, मलाही तुम्ही आवडतात बरं का. हा का? हो, तसं मला त्या सांगितलं घर मालकीनने. हा. आहे तुम्ही निर्व्यसनी आहे, तुम्हाला कुठलं व्यसन नाही, काही नाही. पण मग एक प्रॉब्लेम आहे. कसला? सांगू का नको? काय प्रॉब्लेम? मला ना मंगळ चालू आहे. यायचं मंगळ चालू आहे, त्याला काय होत? तुम्हाला जर प्रॉब्लेम नसेल तर मला काही प्रॉब्लेम नाही मग लग्न करायला. त्याला काय कारण नाही होत, की- मन जुळले की सगळं जुळत. काय मंगळन ग्रहण काही खरं नाही त्याच. हा पण मग आता मग कसं, आता हे पोरं पळून जाते, काय हेच पाहते का मंगळन ग्रहण पाहते का? हा पण मग ते कसं नाही का, मग? उगीच नको परत तुमच्या घरच्यांनी म्हणायला तुम्ही आधी सांगितलं नाही, पोरीला मंगळ होता, तसं मुलाच्या काही नाही, जीवाला धोका आपल्या वगैरे नाही का? घरच्यांचं काहीच विषय नाही, घरचे काय नाही बोलणार. तुम्हाला काहीच काय प्रॉब्लेम नाही नाही का? काही नाही काही नाही. बरं मग तुम्ही ना माझ्या मम्मी पप्पांना भेटायला या कुठं? भेंडाळीला. चाललं नाही येईल. हा मग तेव्हाच केव्हा लग्नाची तारीख केव्हा देऊ. येऊ? ते तुम्ही बघा केव्हा यायचं उद्या जाऊ मग. सोबत. त्याला काय होतं, आपली गाडी घेऊन जाऊ. ठीक आहे चालेल मग मी आता घरी जाते. हा. मी पॅकिंग वगैरे करते मग. चालत. हा मग उद्या जाऊ मग. हा मग तो मी आता जाऊन पाणी पाहिजे तो चारा बिरा टाकून देतो, उद्याची तयारी करतो ना. हो. कपडे बिपडे इस्त्री मारू लागते थोडे, तिथे व्यवस्थित दिसलं पाहिजे. हो हो आहे का नाही? इकडे गाबाळ्यावर राहतो पण मग तिकडे दिसलं पाहिजे चांगलं. तसं काही नाही हो, नाही स्वभाव चांगला पाहिजे का राहणीमानाला काय करता. नाही, ते कपडे आहे घातल्या माणूस चांगला दिसणार आहे, बरोबर. आतून थोडी कळतं कसं आहे. ते आहे. बरं चालेल मग. येऊ मग. हो या. आईला पोर तर चांगली आहे खरंच भाऊ, मला वाटलंच नव्हती येईल म्हणून. बरं झाली आली घरी. आता उद्याकडे जातो पहिले. हे कसं माहितीये का, पोरी भेटते नाही. बरं चला घेऊ करून, चांगली पोर दिसते मला. आणि हे काय म्हण मंगळ इंग्र काय होत ना, कशाचं आलं मंगळ इंग्र, सगळा तो काय नियतीचा खेळ. मन जुळली ना सगळ्या गोष्टी होत राहते. आता पहिले जातो, कपडे इस्त्री करतो आणि उद्या सकाळी लवकर उठतो आणि जातो मग मी त्यांना घेऊन. पहिले लग्नाची तारीख धरितो, घेतो वाजून. मला काम येईल शेण उचलायला कोणी नाही बाई. चला.